नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अंशुमनचा खरा चेहरा आला आता सर्वांसमोर. तर दुसरीकडे स्वानंदी आणि चिंगीने फोडलं अंशुमनचं थोबाड. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे ह्या अंशुमनने आपल्या चिंगीचा वापर करून आता तिला सोडून द्यायचा विचार केलेला असतो. तर दुसरीकडे मात्र ह्या महामाजुरड्या मल्लिकाला असं वाटत असतं की तिचा अंशुमन म्हणजे सगळ्यात चांगला मुलगा आहे. पण ह्या अंशुमनने त्याचे खरे रूप आणि रंग दाखवायला आता पहिल्यासारखी परत सुरुवात केलेली असते. आणि तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आपल्या बिचाऱ्या चिंगीवरती चोरीचा आरोप घातला होता आणि त्याच्यामुळे चिंगीला घराच्या बाहेर काढण्यासाठी देखील ही मल्लिका तयार झाली होती. पण तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीने आणि आपल्या समरने आपल्या चिंगीला त्या संकटातून देखील वाचवलं आणि चिंगीने ह्या अंशुमनसाठी खोटा चोरीचा आरोप देखील स्वतःवरती घेतला होता. आणि ह्या अंशुमनला त्या ऑफिसमधले पैसे चोरायचे होते आणि चोरले देखील त्याने, हे तुम्ही पाहिलंच असेल. पण दुसरीकडे कहाणीमध्ये प्लॉट ट्विस्ट आलेला असतो, कारण की त्या ठिकाणी तुम्ही पाहिलंच असेल की ऑफिसमध्ये स्वानंदीचे बाबा देखील होते आणि त्यांनी देखील पाहिलं की अंशुमनच्या हातात ती सोन्याची चेन आणि अंशुमन तिथून पैसे चोरताना देखील. पण त्यावेळेस मात्र अंशुमनला तिथून पळून जाताना स्वानंदीचे बाबा काहीच बोललेले नसतात. पण आता हा सगळा घडलेला प्रकार स्वानंदीला आता स्वानंदीचे बाबा सांगायचं ठरवतात. म्हणजेच मित्रांनो, पुढे तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट अशी पाहायला भेटेल की मात्र आपल्या चिंगीचा बदला घेण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे, महामाजुरडी मल्लिका आणि अर्पिता दोघीजणी देखील चिंगीच्या खोलीमध्ये जातात आणि चिंगीला वाटेल तसलं बोलत असतात आणि तिला त्या घरातून बाहेर काढण्याची धमकी देखील दिलेली असते. तर दुसरीकडे अंशुमनला चिंगीच्या खोलीमध्ये पाहून मात्र मल्लिकाला आणि अर्पिताला डाऊट आलेला असतो की ह्याचं आणि कदाचित या चिंगीचं काय चालू तर नाही ना. तर दुसरीकडे मात्र आता मल्लिकाने अंशुमनसाठी मुलगी पाहिलेली असते, हे तुम्हाला माहितीच आहे. पण त्याच्या अगोदर मात्र त्यांना ह्या घराच्या बाहेर, खास करून चिंगीला आपल्या स्वानंदीला घराच्या बाहेर काढायचं असतं. पण त्यांना माहीत नाही, त्यांनी किती जरी प्रयत्न केले तरी शेवटी त्यांना अपयशच येणार आहे. तर दुसरीकडे कहाणीमध्ये सगळ्यात भयंकर ट्विस्ट येतो तो म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, कारण की आपल्या अंशुमनने आतापर्यंत खूपच चुका करून ठेवलेल्या असतात. त्याला असं वाटतं की ही चूक देखील झाकून जाईल आणि माझं सत्य कोणासमोरच उघडकीस येणार नाहीये. तर दुसरीकडे स्वानंदीला आणि समरला विश्वासच बसत नसतो की कधी देखील आपली चिंगी चोरी करू शकते म्हणून. आणि याच्या पाठीमागे काही ना काही गुपित आहे हे मात्र चांगल्याच प्रकारे आपल्या स्वानंदीला समजलेलं असतं. तर दुसरीकडे समर, राजवाडे आणि स्वानंदीच्या बाबांची ऑफिसमध्ये भेट झाल्याच्या नंतर मात्र स्वानंदीच्या बाबांनी काही सत्य राजवाड्यांना सांगितलेलं नसतं. तर दुसरीकडे आता कहाणीमध्ये प्लॉट ट्विस्ट असा येतो की स्वानंदीला, तुम्हाला माहितीच आहे की तिच्या लग्नाचा शालू हा आपल्या, तुम्हाला माहितीच आहे की घरी नेऊन द्यायचा असतो. त्याच्यामुळे मात्र स्वानंदी चाललेली असते तर वाटेमध्ये तिला तिचे बाबा भेटतात आणि बाबा भेटल्याच्या नंतर स्वानंदीला खूपच आनंद होतो. आणि त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की आमच्या घरात सगळ्यात भयानक असा गंभीर प्रकार चालू आहे. तर हा सगळा प्रकार ऐकल्याच्या नंतर मात्र स्वानंदीचे बाबा म्हणतात की नेमकं असं काय झालं मला सांग. तर त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की आमच्या घरामधली एक नोकर म्हणजे एक सर्वंट आहे, खूप लहान आहे वयाने, आणि तुम्हाला माहितीच आहे का बाबा, ती इतकी चांगली आहे ना की काय सांगायलाच नको. पण ती अशी अचानक चोरी कधीच करू शकत नाही, याच्यावरती मला पूर्ण विश्वास आहे. पण तरी देखील ती सगळ्यांसमोर असं बोलते की तिने चोरी केली, तर मला या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये. तर स्वानंदीचे बाबा तिला सांगतात की अगं नंदू, एवढं टेन्शन का घेतेस तू, नेमकं काय झालं मला नीट सांग बरं, आणि काय चोरी केली. तर त्यावेळेस मात्र स्वानंदीच्या पर्समध्ये असलेली ती चेन दाखवते आणि म्हणते की ही राजवाडींची चेन आहे, ही चेन तर आमच्या लॉकरमध्ये असते. मग तिच्याकडे तर ना चावी आहे ना कधी ती लॉकरपाशी गेली ना काहीच नाही. मला हेच समजत नाही की ही चेन तिच्याकडे आली कशी. आणि ज्या क्षणाला स्वानंदीचे बाबा ती चेन बघतात त्यावेळेस मात्र त्यांना पूर्ण खात्री असते की अंशुमनच्या हातामध्ये ही चेन होती आणि ऑफिसमधून अंशुमनने स्वतःच ती चेन तिथून घेऊन गेला होता. तर हे सगळं स्वानंदीच्या बाबांना माहीत असतं. स्वानंदीचे बाबा सगळं काही स्वानंदीला सत्य सांगतात आणि म्हणतात की अरे मगाशीच तर अंशुमन ऑफिसमधून माझ्यासमोर ही चेन लॉकरमधून काढून घेऊन जाताना मी स्वतः पाहिलं. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर स्वानंदी म्हणते की काय बोलताय बाबा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. तर स्वानंदीचे बाबा सांगतात अगं हो नंदू, मी जावई बाबूंच्या केबिनमध्येच बसलो होतो, त्यावेळेस मात्र त्यांच्याच डावरमधून मात्र अंशुमन आला होता तिथे आणि मला पाहून निघून गेला घाईघाईत आणि त्याने ही चेन हातात घेतली होती. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर स्वानंदीला पूर्ण खात्री पटते की हे काम पूर्णपणे अंशुमनने केलेलं आहे आणि अंशुमनचं आणि चिंगीचं काही ना काही चालू आहे. तर दुसरीकडे आता स्वानंदी ज्यावेळेस मात्र घरामध्ये परतते त्यावेळेस मात्र स्वानंदीसमोर एवढा भयानक प्रकार आलेला असतो आणि स्वानंदी म्हणते की राजवाड्यांना सांगू का नको. पण स्वानंदी म्हणते की ठीक आहे, सगळे पुरावे एकत्र आल्याच्या नंतर मी राजवाड्यांना खरं सत्य सांगते. तर दुसरीकडे आता अंशुमनला पाहण्यासाठी मुलगी म्हणजे एक स्थळ येणार असतं. तर तिकडून आता चिंगीला त्या घरातून बाहेर काढण्यासाठी अंशुमनने नवीन
नवीनच मार्ग निवडलेला असतो. तो म्हणजे अंशुमान म्हणतो की तो थोड्या दिवस आता गावी निघून जा आणि परत ये, कारण की तोपर्यंत सगळ्यांचा राग शांत होईल आणि सगळेजण परत तुझ्या सोबत पहिल्यासारखे वागायला देखील लागतील. पण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या चिंगीचा स्वाभिमान किती दुखावलेला असतो, कारण की चिंगीला असं वाटत असतं की मी स्वानंदी मॅडमला उगाचच फसवते. कारण की तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीचा चिंगीवरती डोळे झाकून विश्वास असतो आणि स्वानंदीसमोर हे सत्य आलेलं असतं की आता ती चेन अंशुमाननेच चोरून आणली होती ऑफिसमधून. तर स्वानंदी म्हणते की हे अंशुमानचा पर्दाफाश तर मी सगळ्यांसमोर करूनच राहील. तर स्वानंदी आता चिंगीला घाटते आणि चिंगीला म्हणते की मी तुला काही प्रश्न विचारते, मला ती खरं खरं सांग, तुझं आणि अंशुमानचं काही चालू आहे का? अंशुमान तुला काही त्रास देण्याचा प्रयत्न करतोय का? मला खरं खरं सत्य सांग चिंगी. एकदा का ही गोष्ट हाताच्या बाहेर गेली तर त्याच्यानंतर मी तुला वाचूही शकत नाही आणि तुला काहीही करू शकत देखील नाही. त्याच्यामुळे मात्र चिंगी आता काही सत्य सांगायला तयार नसते, कारण की अंशुमानने चिंगीला सांगितलेलं असतं की तू कोणाला काही सत्य सांगू नको, नाहीतर जर त्या स्वानंदीला आपलं सत्य समजलं तर आपलं लग्न कधीच होणार नाही आहे. तर दुसरीकडे मात्र आता चिंगीचा हा बालिशपणा तिच्याच अंगलट येणार असतो, कारण की स्वानंदी म्हणते की ही चेन तर ऑफिसमधून चोरी झालेली आहे आणि तू तर ऑफिसमध्ये कधी गेली देखील नाही, त्याच्यामुळे मला 100% खात्री आहे ही चेन तुला अंशुमाननेच दिलेली आहे, त्याच्यामुळे मला पटकन सत्य सांग. तर आता चिंगी खोटं बोलत असते, चिंगी सत्य सांगायला तयार नसते. तर दुसरीकडे मात्र मल्लिकाने पूर्ण तयारी केलेली असते की चिंगीला त्या घराच्या बाहेर काढायचं आणि त्याच्यानंतर मात्र अंशुमानचं लग्न लावायची. पण अंशुमानला काहीच खबर नसते आणि चिंगीला ज्या क्षणाला हे सत्य समजतं की अंशुमानचं आता लग्न ठरणार आहे, म्हणजेच त्याला पाहण्यासाठी मुलगी येणार आहे, स्थळ येणार आहे, तर हे कळाल्याच्या नंतर चिंगीच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की स्वानंदीला चिंगीने फसवलेलं असतं हे पूर्णपणे चिंगीला देखील माहीत असतं. तर चिंगी आता फायनली ठरवते की मी ताईंना जाऊन खरं सत्य सांगेल. तर आता चिंगी स्वानंदीला खरं सत्य सांगायला जाते आणि म्हणते की ती चेन मला अंशुमाननीच गिफ्ट केली होती, अंशुमानचं माझ्यावरती प्रेम आहे आणि माझं देखील अंशुमानवरती प्रेम आहे, त्याला माझ्यासोबत लग्न करायचं आहे आणि आमचं लव देखील चालू आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर स्वानंदीच्या पायाखालची जमीन सरकते, स्वानंदीला धक्का बसतो. स्वानंदी म्हणते की अगं चिंगी, तुला लाज वाटते का? तू मला हे काय सांगतेस आणि ते पण अंशुमानसोबत? तुला काही अक्कल आहे का नाही? तू मला हे आधी का नाही सांगितलं? तरी मला वाटतच होतं तू काही ना काही चूक करणार नक्कीच. तर त्यावेळेस मात्र स्वानंदीला राग येणं साहजिकच असतं. स्वानंदी प्रचंड चिडते, प्रचंड भडकते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदी म्हणते की घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आपण काही ना काही मार्ग काढूया. म्हणजेच त्या ठिकाणी चिंगीला कळतं की अंशुमानने तिला फसवलेलं आहे, तिचा वापर करून घेतलेला आहे. तर स्वानंदी म्हणते की अंशुमानला आता हे खूप महागात पडणार आहे. त्याला वाटतं की मुलगी म्हणजे एक खेळणं आहे ना, तर त्याला मी चांगल्याच प्रकारे दाखवून देते की आम्ही नेमकं काय करू शकतो. तर स्वानंदी आणि चिंगी दोघीजणी मिळून देखील अंशुमान विरुद्ध कट कारस्थानं रचायचा प्रयत्न करतात. म्हणजेच ह्या अंशुमानचा पर्दाफाश सगळ्यांसमोर करायचा ठरवतात आणि ती चेन कोणी चोरी केली होती, का केली होती, ऑफिसमधील पैसे कसे गायब झाले, A to Z सगळ्या गोष्टींचा आता पर्दाफाश होणार आहे. दुसरीकडे चिंगीच्या डोळ्यावरची आता प्रेमाची पट्टी उतरलेली असते आणि तिला समजतं की अंशुमानने तिला धोका दिला आहे. म्हणजेच अंशुमान स्वतः चिंगीला म्हणतो की मी तुझा फक्त कामापुरता वापर केला आहे, तुला वाटतं तुझी लायकी आहे माझ्यासोबत लग्न करण्याची? असं कधीच होणार नाही आहे. तर त्यावेळेस मात्र चिंगी आणि स्वानंदी आता अंशुमानला धडा शिकवणार आहे, म्हणजे सर्वांसमोर अंशुमानचं थोबाड फोडणार आहे. तर पाहूया मित्रांनो अजून पुढे काय काय इंटरेस्टिंग गोष्टी घडतात. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि हो मित्रांनो, आज रात्री 9 वाजता परत तुमच्यासाठी अपडेट येणार आहे. आणि सॉरी मित्रांनो, काही दिवस अपडेट येत नव्हत्या, मनापासून माफ करा, पण इथून पुढे रेग्युलर तुम्हाला अपडेट पाहायला भेटतील. धन्यवाद.